घरगुती सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त. महिला दिनानिमित्तानं पंतप्रधान मोदींचं गृहिणींना गिफ्ट. सोशल मीडियावर मोदींची घोषणा. 4 वर्षांपासून रखडलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराला अखेर मुहूर्त. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार सोहळा. 4 वर्षातील जवळपास 252 पुरस्कार वितरित केले जाणार. कटकारस्थान करणाऱ्यांसोबत यापुढे जाणार नाही. अमित शहा, नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी शिवसेना तोडून कमजोर करण्याचा प्रयत्न केला. संजय राऊतांचा आरोप. गडकरी साहेबांचं कर्तृत्व मोठं. घरगडी असलेल्या राऊतांनी चिंता करू नये. संजय राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलंय. महाराष्ट्र भाजपचं ट्विटद्वारे खासदार संजय राऊतांना प्रत्युत्तर. गरज संपल्यावर अजित पवार आणि शिंदे गटाचं भाजप अरबी समुद्रात विसर्जन करणार. वेळ पडल्यास भाजप 48 जागाही लढवेल. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची भाजपवर टीका. भाजपच्या प्रचारासंदर्भात निवडणूक आयोगामध्ये तक्रार करणार. मोदींची गॅरंटी म्हणजे केवळ एका व्यक्तीचा प्रचार. जनतेच्या पैशांमधून केवळ एकाच व्यक्तीचा प्रचार करणं योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. नार्वेकरांनी घटनेची पायमल्ली करत शिंदे गटाला पात्र ठरवलं. नार्वेकरांच्या निकाल कोर्टाच्या निर्णयाशी विसंगत. लवादानं चोर मंडळाच्या बाजूने निकाल दिला. संजय राऊतांची टीका. प्रत्येक माणूस आपल्या लायकीप्रमाणे बोलत असतो, त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. मी त्यांच्यावर प्रतिसाद देणं म्हणजे माझा अवमान करण्यासारखं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. जर सर्वोच्च न्यायालयाला वाटलं असतं की माझा निर्णय त्यांच्या विरुद्ध आहे तर त्यांनी ऑर्डर केली असती. दिलेला निर्णय 100% सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार. राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय होईल. आमदार संजय शिरसाट यांची माहिती. इंडिया आघाडी भाजप विरोधात उभी आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आमच्याकडे भाजपसोबत जाणार नाही असं लेखी मागणं योग्य नाही. लेखी ॲफिडेव्हिट करून अनेक लोक पळून गेलेत, त्यामुळे असं लेखी मागणी कितपत योग्य. विनायक राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सवाल. आघाडीमध्ये सर्वांच्या मनाप्रमाणे ठरत नाही, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी हट्ट सोडावा. संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला. संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना हट्ट करू नका असा इशारा देत त्यांचा अपमान केला. एकूणच संजय राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं. त्यांना तातडीच्या उपचारांची गरज. भाजपची संजय राऊतांवर टीका. उद्धव ठाकरेंनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतील नेत्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची ऑफर देण्यासारखं आहे असं बोलून ठाकरे स्वतःच हसं करून घेत आहेत. देवेंद्र फडणवीसांचा टोला. राज्याच्या यादीमध्ये पहिलं नाव गडकरींचं असेल. फडणवीसांची माहिती. अदानींच्या विमानानं जामनगरला गेलात ते चालतं, मात्र अदानींचे प्रकल्प नको या प्रवृत्तीमुळे सर्वांचा तोटा. नाव न घेता उद्योगमंत्री उदय सामंतांचं उद्धव ठाकरे कुटुंबावर टीकास्त्र. अदानी कोकणातल्या जमिनी हडप करतायत. संपूर्ण देश गिळंकृत करायला चाललेत. ही अपप्रवृत्ती उद्योगमंत्र्यांना चालत असेल पण देशवासियांना चालणार नाही. सामंतांच्या आरोपांना खासदार विनायक राऊतांचं प्रत्युत्तर. भाजप शिवसेनेमध्ये प्रत्येकी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची चर्चा झाली होती, मात्र शरद पवारांनी 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री पद देण्याची ऑफर दिली. त्यामुळे सत्तेच्या लालसेपोटी ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा केला. संजय शिरसाटांचा दावा. भाजपचे 105 आमदार आहेत, त्यांच्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे निश्चित. पण एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता तर 105 असूनही त्यांना विरोधात बसावं लागलं असतं. संजय शिरसाटांचं वक्तव्य. धाराशिवच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंसमोर मराठा समाजाच्या तरुणांची घोषणाबाजी. मराठा आरक्षणाचा प्रश्न उचलून धरण्याची तरुणांची मागणी. मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील. मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब. पीपल्स रिपब्लिकन पार्टीला 2 जागा मिळाव्यात अशी पक्षाची भूमिका. पीपल्स पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची माहिती. तर महायुतीनं आम्हाला गृहीत धरू नये, परिणाम भोगावे लागतील. कवाडे यांचा इशारा. दक्षिण मुंबईच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच. दक्षिण मुंबईची जागा भाजपसाठी सोडण्यास शिवसेनेचा नकार. मोदी फॅक्टरमुळे भाजप दक्षिण मुंबई सहज जिंकेल असं भाजपचं मत.
रामटेक लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्याकडून ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह. गजभिये काँग्रेसकडून रामटेकसाठी इच्छुक. लोकसभा निवडणुकीची तयारी 5 वर्षांपासून केलेली आहे. उमेदवार मीच असेल आणि जिंकून सुद्धा मीच येणार. संजय महाडिकांचं वक्तव्य. मी मतदारसंघामध्ये नसतो हा केवळ अपप्रचार. 10 वर्षात जितका विकास झाला नाही तेवढा विकास 2 वर्षात केला. धैर्यशील माने यांचं वक्तव्य. प्रफुल्ल पटेल यांच्या चांगल्या वाईट कुंडल्या माझ्याकडे आहेत. नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेल यांना इशारा. शरद पवार खोटं बोलत असतील तर सुनील शेख यांनी जरूर महाराष्ट्र दौरा करावा. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. भाजपकडून 2 वेळा आमंत्रण आल्याचा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांचा दावा. आमच्या अटी मान्य झाल्यास भाजपसोबत जाण्याचा विचार करू. आझमींचं वक्तव्य. सफाई कामगारांसह काँग्रेस राष्ट्रवादीनं मनपा मुख्यालयाबाहेर परवानगी न घेता काढलेल्या मोर्चाप्रकरणी गुन्हा दाखल. आझाद मैदान पोलिसांनी आमदार वर्षा गायकवाडांसह 16 पदाधिकारी आणि 60 ते 70 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल. राज ठाकरेंनी नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये जाऊन घेतलं दर्शन. मंदिरामध्ये अमित ठाकरेंनी सपत्नीक केली पूजा. 18व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये उद्या मनसेचा मेळावा. उद्याच्या मेळाव्यामध्ये राजकारणाला साजेशी भूमिका घेऊ शकतो, मात्र निर्णय राज ठाकरेंवर अवलंबून. मनसे आमदार राजू पाटील यांचं सुतोवाच. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 10 लाखांच्या मॉड्यूल अतिदक्षता विभागाचं लोकार्पण. रुग्णालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नव्या इमारतीचं कामही सुरू. आदित्य ठाकरेंचं राज्यपाल रमेश बैस यांना पत्र. गोखले पुलासंदर्भात निष्पक्ष चौकशी करण्याची पत्रातून मागणी. गोखले आणि बर्फीवाला पुलासंदर्भात माझानं दाखवली होती बातमी. महिला दिनानिमित्त गोरेगाव पश्चिमेमध्ये मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वसतिगृहाचं उद्घाटन. पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढांची कार्यक्रमाला उपस्थिती. पुढील 24 तासांसाठी मुंबई आणि उपनगरांमधील हवामान कोरडं राहण्याची शक्यता. पुढील 4 दिवसात किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होणार. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उन्हाच्या झळा. कमाल तापमान 35 अंशांच्या वर. आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानला 5 एकराचा भूखंड राज्य शासनाकडून मंजूर. नवी मुंबईच्या उल्वे नोडमधील प्रस्तावित बालाजी मंदिरात शेजारी 5 एकर परिसरात श्री पद्मावती अम्मावरी मंदिर बांधण्यात येणार. महाशिवरात्री निमित्तानं मुंबईमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीनं अतिरिक्त बसगाड्या चालवण्याचा निर्णय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुफांदरम्यान एकूण 6 जादा बसगाड्या चालवण्यात येणार. मुंबईमधील बाबुलनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह. बाबुलनाथ मंदिरामध्ये पूजा आरती करण्यासाठी मध्यरात्रीपासून भाविकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.